राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चार पैसे कमवा नका कमवू, काय कोण तसं राहत नाही. तोंडाशी हाताची गाठ पडायला कष्ट करावंच लागतात. गरीब असा, मध्यमवर्गीय असा, श्रीमंत असा. पण आजची स्टोरी असं सांगून जाते की तुम्ही तुमच्या मुलांच्या संस्कार कसे, तुम्ही काय संस्कार देता त्यांना. गाबडं जर 7 वाजता घरातून जात असेल नंतर 10 वाजता येत असेल तर बापाने ना आईने त्याला विचारलं पाहिजे की तुला जाता येणार नाही. कारण ते कुणाच्या तरी नादानी, 4 बेकार चोटांच्या नादानी कुठंतरी कोयता गँगमध्ये जाणार आणि एकदा FIR दाखल झाली, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, पोलीस सारखं होतं, त्याचं आयुष्यात वाटलं होऊन जाणार. त्याच्यापेक्षा त्या मार्गाला जायलाच नको. त्याच्या डोक्यात असं घाला की नोकरी करता आली तर कर, नाही तर व्यवसायाकडे वळ. 1000-500 तू रोजचे कमवू शकतो. देवाने हातपाय तोंड सगळं दिलंय. ते बाकीचं झाटमन बनण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. कुणी कोणाला खात नाही, ध्यानात ठेवा. मोठे मोठे ज्यांनी 10-10, 20-20 खून केल्यात असे जे आरोपी आहेत, ह्यांच्या समोर सुद्धा मृत्यू ते काय त्यांचं लाईफ ठरलेलं असतं. ती एक म्हणजे गुन्हेगार ही एक वेगळ्या प्रकारची जाती. तुम्हाला सांगतो की ज्यांना स्वतःच्या शरीराची किंमत नाही, त्यांना कधी पण ठोकतात. आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लेकराबाळांची, बायकोची, ह्यांची सुद्धा किंमत नसते, आईवडिलांची किंमत नसते. ही एक वेगळी की म्हणजे ती एक गहाण आहे. गुन्हेगार म्हणजे एक अशी गहाण आहे की समूळ नष्ट केली पाहिजे. आता हाय थोडा कायदा पोचतोय त्यांना आपल्या पैशानी, पण ही बरीचशी अशी जमात ही संपवली पाहिजे. ही काळाची गरज आहे. कारण चांगल्या माणसाला जगण्यासारखी मार्ग खुला करून दिला पाहिजे आणि हे संपलं पाहिजे. आता ही जी घटना आहे आमची सासरवाडीत घडलेली घटना आहे. आणि घटना कशी घडली, काय घडली, त्याच्या पाठी कारणमीमांसा तुम्ही जाणून घ्या. फक्त घटना तुम्हाला व्यवस्थित सांगणं काम आहे, पण संस्काराला किती महत्त्व आहे सांगतो तुम्हाला. अहिल्यानगर जिल्हा आणि श्रीगोंदा तालुका. आमची बावखीचं घर पण तिथं, घनश्याम मानाशाला राजकीय नेता आहे, पण आमची बावकी आहे तिथं, असं तुम्हाला सांगायचं. ह्या श्रीगोंदा तालुक्यात पूर्वीचं जे नाव होतं हे चांबारगोंदा नावाचं होतं. आणि ह्या तालुक्यातून अनेक उत्कृष्ट दर्जाचे कारागीर, हे नामकरण बदललं गेलं इंग्रजांच्या काळात, त्याला श्रीगोंदा असं केलं. ती वतनदारी, जागीरदारी अशा प्रकारचा तो एरिया होता. अजूनही मोठमोठे वाडे आहेत तिथं. आणि उत्कृष्ट कारागीर आता समजा राहिले नाहीत. आता नवीन पिढी आल्या, त्यांनी आता शिक्षणाकडे भर दिला. पण जुने कारागीर होते ना की अगदी महाराजांच्या काळापासून आपल्या गोड्यांचं खोगीर बनवणे, म्हणजे कातडीचं जे काम होतं, खोगीर वगैरे किंवा जे काय पट्टे बिट्टे लागतात सगळं तिथं बनलं जायचं, असा विषय. आणि ह्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये, श्रीगोंदा शहरात घडलेली घटना तुम्हाला सांगतो. शुभम सुखदेव ओवाळ हा मुलगा आहे, 22 वर्षीय. त्याचे वडील आहेत सुखदेव ओवाळ आणि त्या शुभमची आई आहे रेखा ओवाळ. त्रिकोणी कुटुंब, सुखी कुटुंब सगळं. आता कुठल्या आई बापाला असं वाटत नाही की आपलं पोरगच्या हातून गुन्हा गाडावा किंवा काय गाडावा. पण सध्या काळ असा चालू आहे, पोरांना तरी किती नावं ठेवणार हो. हा जो मोबाईल आहे ना हातात, या मोबाईलने अनेक जणांची वाट लावली. आणि लग्न लवकर झाली पाहिजे मान्य, पण लग्न मुलगी तर द्यायला पाहिजे ना मुलांना लवकर. लक्षात त्यांच्या ह्या जगात एक पुरुष म्हणून जन्माला येणं हे पाप आहे, लक्षात घ्या. गेल्या वर्षी तुम्ही गेल्या जन्मात पाप केला असं म्हणून तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आलाय. ती पार 3.5 वर्षाचा असल्यापासून त्याच्यावर त्या अभ्यासाचा प्रचंड प्रेशर 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 त्याला मोकळ्या मनाने श्वास कधी घेता येत नाही. आईवडिलांच्या अपेक्षांचं ओझं, शिक्षकांचं हे करत ते कसं तरी 10वी-12वी पर्यंत. तर 12वी नंतर तू काहीतरी, आता वय असतं, शरीर असतं, तू काहीतरी बन, तू नोकरीला लाग, तू पैसा कमव, मग तुझं लग्न करायचं, मग तू पण प्रपंच कर. ही अशी सिस्टीम चालू आहे आपल्याकडं. मोकळा श्वास नाही मिळत मुलांना कधीच. अनेकांची स्वप्नच राहून जातात. हा जे शुभम आहे, ह्यानी मोबाईलवर इकडं इकडं इंस्टाग्राम अमकं तमकं बघितल्यावर त्याच शहरातील एका मुलीशी त्याची ओळख झाली. ओळख झाल्याच्या नंतर ती इंस्टाग्रामवर असलेली ओळख इतकी पुढे गेली. आता ती ओळख कधी झाली तुम्हाला सांगतो, साधारण 1 वर्षापूर्वी. आणि ती ओळख
एकमेकाशी बोलणं चालणं मानसिकदृष्ट्या एकमेकात ते गुंतले असतील. मग त्यांनी जो निर्णय घेतला हाच निर्णय धोक्याचा होता, लक्षात घ्या, धोक्याचा होता. त्याला समाजाची मान्यता नव्हती, त्याला कायद्याची मान्यता होती, कायद्याची सुद्धा नव्हती, सॉरी. का? तर मुलगी अल्पवयीन आहे, मुलगी 17च वर्ष व्हायची, 18 वर्ष झाल्यानंतर ती संज्ञान कायद्याच्या भाषेत ती काय करेल ते योग्य समजा. तिला तेवढा बुद्धी परिपक्व आहे की ती स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते, भले तो चांगला असो वाईट असो, पण कायदा तिला सपोर्टला असतो. 17 वर्ष म्हणलं की अल्पवयीन मुलीची जबाबदारी तिच्या पालकांची असते, आई वडिलांची कायदेशीर. ह्या दोघांनी इंस्टाग्रामच्या ओळखीतून असा निर्णय घेतला की तिथंच काळकाई चौक आहे, त्या काळकाई चौकात आपण दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं. राहून द्या बा, आता कोण काय अडवं येणार आहे का. ते राहायला लागले. गेल्या 3 महिन्यापासून ते एकत्र राहत होते लिव्ह इन मध्ये. काय त्यांच्यात बिनसलं, काय झालं हे काय जास्त स्पष्ट झालेलं नाही, परंतु हा जो शुभम आहे हा त्या मुलीवर संशय घ्यायचा. कोणाचे फोन येतात, काय होतंय, अमकं तमकं. संशयाने त्याच्या मनात घर केलं होतं आणि तो 1-2 महिने ते एकत्र राहिल्यानंतर तिला मारहाण केली. एकदा 2 महिन्यांनी मारहाण केल्यानंतर मुलीने आईला सांगितलं की मला अशी मारहाण केली. मग आई म्हणले मी आता ह्याच्यात जाते, पोलीस स्टेशनला जाते, तक्रार देते. पोलीस स्टेशनला ती माऊली गेली, पण शुभमने थोडीशी मध्यस्थी करून हातापाया पडून तो प्रकरण मिटवलं. इथपर्यंत ओके. 3रा महिना चालू झाला मग कशाला एकत्र राहण्याला, आणि तारीख उजाडली 15 जून 2026. 15 जून 2026 दुपारी 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास यांचं परत एकदा भांडण झालं, एकमेकावर आरोप झाले, अमकं तमकं. त्या शुभमने लोखंडी रॉडचा इतका जोरात फटका त्या मुलीच्या डोक्यात मारला, तिची कवटीला तडा गेला अक्षरशः. फरशी घेतली तिच्या डोक्यात घातली, मुलगी रक्तवंबाळ जागेवगत प्रांत झाली तिथंच. आता बघा, मुलीचं वय 17, अल्पवयीन. ती मागासवर्गीय प्रवर्गातली, हे पण लक्षात घ्या. म्हणजे कायद्यात बसत नाही, ही ध्यानात ठेवा. 18 वर्ष झाल्यानंतर मुलं निर्णय घेऊ शकतात, 17व्या वर्षी हा विषय झालेला. पोरगी तर खलास झाली. मग जे इतर आरोपी करतात, जे गुन्हेगार करतात, तेच ह्या शुभमने केलं. खून पचवण्याचा प्रयत्न करायचा, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करायचा. मग त्यांनी एक जीवाचा जिवलग मित्र होता त्याला फोन केला, तो होता नगरमध्ये. अरे म्हणला माझ्या खुनी ना असं झालंय आणि तिचा मर्डर झालाय बा, आणि काय करावं मला कळा ना आज तमकं. मी वडिलांना पण सांगितलंय. आता मित्र आहे, मित्र चांगल्या कामात का साथ देईन, ते मित्राचं बरोबर आहे. खून डायरेक्ट झालाय म्हणल्यावर कशाला कोण साथ देईन, मी असंच असतं. हा म्हणला, हे बघ तू बघ भाऊ, उद्योग असल्या बानगडीत मला काय पाडू नको. त्या मित्राने फार छान काम केलं. त्या मित्राने जाऊन नगरमधील पोलीस स्टेशनला याची कल्पना दिली की श्रीगोंदा तालुक्यात, आपला नगरमधला एक तालुका आहे श्रीगोंदा, नगर जिल्हा लय मोठा आहे, लय मोठमोठे तालुके आहेत आणि बराचसा नगर जिल्हा दुष्काळी आहे. आणि मला सांगताना अत्यंत दुःख होतं की बीडला तुम्ही उगाच बदनाम केला. बीडपेक्षा खतरनाक गुन्हेगार नगरमध्ये आहेत, बीडपेक्षा खतरनाक रॅकेट नगरमध्ये आहेत. आणि बीड मोठ्या मोठ्या घटना घ्या तुम्ही आतापर्यंतच्या स्वातंत्र्य इतिहासातल्या, नगरच्या घटना किती आहेत बघा. मॉब लँचिंग असू द्या, रेपचा विषय असू द्या, म्हणजे मराठ्याकडून बौद्ध समाजाच्या, मातंग समाजांच्या ह्यांना खून करण्याचे विषय असू द्या, काही लय वेगवेगळ्या घटना घडल्या. तुम्ही नगर फार डेंजर कार्यक्रम ध्यानात ठेवा. हा, आणि तिथं जे पोलीस अधिकारी जातात ते सुद्धा जास्त काळ एकाच पदावर राहत नाही, ध्यानात ठेवा असा विषय. नगर जाखरी ते ज्यावेळेस ओपन होईल, महाराष्ट्र तोंडात बोटाला असे कार्यक्रम नगरमध्ये चालतात. सोप्पा विषय नाही नगरमध्ये. दुसरी गोष्ट, त्यांनी त्या मित्रांनी पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं बा. मग तोवर इकडं ह्या बापल्याकाने काय केलं, वडिलांना सांगितलं, सुखदेव वाळ्यांना की असं माझ्याकडून झालंय बा.
मग आता बाप आहे लेख आहे, आता विचार झाला म्हणले ह्याची बॉडीची विल्हेवाट लावली पाहिजे. त्यांनी गादी आणली जुनी आपली झोपायची, त्या गादीत तो मृतदेह गुंडाळला. मोटरसायकलवरून तिथून एक 10-15 किलोमीटर वडाळा रोड आहे, वडाळा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी वन विभागाची जंगल आहे मोठं, त्या जंगलात तो नेला आणि त्या गादी सकट ह्याच्यात सकट काय राखेल पेट्रोल टाकलं, राखेल काही मिळत नाही आता, पण काहीतरी ज्वलनशील पदार्थ पेटवता येत नाही, ते पेटवून दिलं. पण ते किती जळतं, अर्ध कच्चं फक्त असं. दुसऱ्या दिवशी आता शेळ्या मेंढ्या राखणारे लोक असतात कुठं काय, दुसऱ्या दिवशी तो विषय रस्त्यापासून जवळच होता ना, जंगलात दिसला बा. आता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे चार्ज आहे आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा. छान माणूस आहे, लक्षात घ्या. आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की जेवढे पी आहेत ह्या अख्ख्या राज्यात म्हणा, पोलिसांना फक्त वरून राजकीय नेत्याचा कुठला फोन नाही आला ना, पोलीस लय कट काढून राबवतात. पण आता यातली दुनिया आहे ते म्हणजे वाईट आहे तुम्हाला, की नाही ऐकलं बदल्याच कर, दुनिया कर, त्रास दे, ऐकलं तर सगळं असं चाललं. ह्याच्यासाठी त्या राज्याचा गृहमंत्री सक्षम कार्यक्षम त्याचं वचक असणं गरजेचं आहे. हां, आणि लय अवघड गोष्ट नसतं, ह्यांच्याकडे फोर्स असते, सगळं असतं, फक्त आतून ती उर्मी लागते. आणि शिजो पण होत नाही तिथं पदोपदी महाराष्ट्राचा अपमान होतोय, तो खरा अपमान आहे, ध्यानात ठेवा. हां, आणि तुम्ही ऑल भारताची हिस्ट्री तपासून बघा, जेवढ्या काही उद्रेक झालेला आहे जनमानसाचा सर्वसामान्याचा महाराष्ट्रातून झाले बरं. महाराष्ट्राला इतकं सोप्यात किरकोळमध्ये कुणी घेऊ नये, दिल्लीकरांनी सुद्धा घेऊ नये. हा, इथं फक्त गप येतं वर गप, पण इथं मराठी म्हणजे मराठा नाही, तुम्हाला मराठी म्हणजे 18 पगड जातीचा मिळून उद्या मराठा आहे. याचं रक्तच असं आहे आतमध्ये. हा, लय आती नाकात पाणी गेलं ना पार, हे दांडकं उचलतात तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं ह्यांचा लय म्हणजे पारा ह्यांचं गाढ होता नांगर ह्या समाजाच्या बोकांडी फिरवायचं काम कुणी करायचं नाही. सिस्टीम बरोबर रागावत्यात, दुधात बेसळ साखर कारखाने यांचेच लोबाडायची ही. हा, आणि सगळे सारखे आहेत, कुणी माझा नाही, ध्यानात ठेवा. राजकीय नेता कुणीच माझा नाही, ध्यानात ठेवा. हा, आपले मुंडे साहेब आहेत ना, ह्यांना मुख्यमंत्री केलं तर मला लय आनंद होईल. हा, असंही असा माणूस आता वर गेला ना, सुतासारखा सरळ काय म्हणतात, हा न्याय म्हणजे न्यायच. अत्याचारित केस असं डायरेक्ट एन्काउंटर, काय डोक्याला ताण मोकार, सांभाळण डिझेल खर्च, 50-70 हजार महिन्याचे पगाराचे 5-25 पोलीस त्याला धरायला, काय डोक्याला ताण मोकार. तो कोण काय झटमन लागून गेला का? झटमनच येते, ठोकून टाकायचे हे आरोपी सगळे. ही कीड कमी काय, त्यासाठी सक्षम नेतृत्व हवं. काय करता आता, हायती बरं आहे. आता हिथं ह्या प्रकरणामध्ये गादीत ते नेलं, ते जंगलात पेटून दिलं. संजय ठेंगे हे पी आहे, त्यांच्या अंडर हे संपूर्ण पोलीस स्टेशनने जशी आता पोलीसची एक यंत्रणा असती, एकमेकाला पोलीस स्टेशन कुठेही असू द्या, राज्याच्या बाहेरून सुद्धा असू द्या, ती काही अशा गंभीर विषयामध्ये देवाणघेवाण होती, फोन होतात. इतका गंभीर विषय म्हणलं की त्यांनी आपल्या टीम सकट तिथं हजर झाले, फॉरेन्सिकची टीम नेली, सगळं ते पाहिलं. आणि मिसिंग रिपोर्ट असते, सगळं असतं की बेपत्ताचा मिसिंग रिपोर्ट कुणाचा आहे काय ते त्या मुलीच्या आईने मिसिंगचा रिपोर्ट दिला होता असतं. मग ती ओळख पटल्यानंतर मृतदेहाची मग सगळा त्या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर जे आरोपी तीन आरोपी केल्यात, शुभम ओवाळ, सुखदेव ओवाळ आणि रेखा ओवाळ यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा गंभीर, परत ते बाकीचे इतर गुन्हे आहेत त्याच्यामध्ये, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, पुरावे नष्ट करणे असे गुन्हे असतात. म्हणजे कायद्याचा भाग तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर ॲट्रॉसिटी अंतर्गत सुद्धा गुन्हा त्याच्यात दाखल ॲड केला, समाविष्ट करून घेतला. आता पोलिसांचं काम काय आहे, आरोपीला अटक करणे केली, पुरावे गोळा करणे केले, आणि सदर पुरावे आरोपी याच्या सकट ते कोर्टात सादर करणे इथपर्यंत पोलिसांचा रोल असतो. तिथून परत न्यायदेवता काय असेल ते विषय पाहून घेते. घटना कशी घडू काय घडू, पण समाजाने ह्यातून एक लक्षात घ्यावा की संस्कार आणि शिक्षण या 2 गोष्टी जर असतील ना, तर ह्या जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही तुम्ही उपाशी मारणार नाही, ध्यानात ठेवा. फक्त रेल्वेचे कसा रूळ आहे तसं आपलं जीवन सरळ रेषेत असावं. काही नीतिनियम आपल्या मनाशी बांधून घ्यावात की हे करायचं नाही. एवढं जरी कळलं ना, आणि प्रत्येक आईवडिलांचा हेतू तेच असला आपल्या मुलाला शिक्षण देताना की बाबा काय चांगलं काय वाईट सांगितलं पाहिजे, आणि मुलांनी सुद्धा ऐकलं पाहिजे. नाही तर ही अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत राहणार. रामकृष्ण हरी माऊली.